मातोश्री, असं मला खूप एकाकी वाटतंय हो. काय एकाकी वाटतंय? आम्ही आहोत. हा रायगड आहे. कधी नव्हे तो हा रायगड आम्हाला आमचा वाटेनासा झालाय. एवढा लळा त्या भगव्याचा, पण तो खिजवतोय असं वाटतंय आम्हाला. रायगडावरच्या इमारती, दरबार, सदर, असं वाटतंय की सगळ्यांच्या नजरा बदलल्या आहेत. सुनबाई, असा का विचार करताय? बघा ना, महाराजांनी गड निवडला. ते गडच निवडणार होते, ते आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. पण हे जे काही घडतंय ते आमच्या मनात सुद्धा नव्हतं हो मातोश्री. तुम्हाला काय वाटतं, युवराज जातील गडावर तलवार रोखून? नाही जाणार. आम्हाला खात्री आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. असं वाटतं इतक्या दिवसात त्या खानाचं राजकारण युवराजांना नीट कळत नाही का, की राणूबाईंमुळे त्यांची फरफट होते. त्या एवढ्या दिवसांच्या सहवासानंतर युवराजांच्या विचारात, योजनेत काही बदल तर झाला नसेल ना? काही फसगत तर झाली नसेल ना मातोश्री? फसगत होणार नाही, खात्री बाळगा. खरं तर आम्हाला तसंच वाटतंय. युवराज कधीच चुकणार नाही, कधीच चुकीचे वागणार नाहीत ते. पण दिलेर खानाच्या दबावामुळे त्यांना चढाई करावी लागली तर? मातोश्री, सगळ्यात जास्त भीती आम्हाला याचीच वाटते. ज्या हातांनी त्यांनी रायगडाच्या बुरुजावर भगवा फडकवला, तुम्ही तरी लक्ष द्यायचे भगव्याकडे, आणि भगवा 7 दिवसातून एकदा बदलावा. म्हणजे तो दिसतोही छान, रसरशीत, आणि त्यालाही मज्जा येते डौलाने फडकण्याची. ज्या भगव्यासाठी त्यांनी गनिमाला तुडवलं, सुनवलं, मराठी ईर्ष्या वाघनखासारखी आहे, असते पण दिसत नाही. पण कुणी कुरापत काढली तर मात्र ती पोटाला भिडते, आतड्यापर्यंत आरपार जाते. कुणी तिला डिवचलं तर ते नागिणी सारखी ढिस्कारते, कडाकडा फोडून काढते, यमसदनाला पाठवते. तो श्री, तो भगवा, स्वराज्याचा अभिमान भगवा, युवराजांमुळे गडावरून उतरणार, भगव्याच्या अपमानाचं कारण होणार. आम्हाला खूप दुःख वाटतंय हो याचं. सुनबाई, आई जगदंबेवर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. मातोश्री, युवराजांवरचा हा प्रसंग टाळून जावा. आम्ही तर तुळजापूरला 1.25 मण तेल वाहण्याचा नवस केलाय. आता काळजी आई जगदंबेलाच. हुजूर, क्या हुआ मुल्ला अहमद? भोपालगढ़ पर हमला करने की सब तैयारियां हो चुकी है। फौज को आगे हम भेज चुके हैं। आपके हुक्म के मुताबिक सब कुछ हो रहा है। ठीक है। और तोफों को भी आगे भेज चुके हैं। घोड़े, घुड़सवार और बाकी 3 टुकड़ियों के जवान भी तैयार हैं। मोर्चाबंदी लग गई है। बहुत अच्छे मुल्ला अहमद, हम भी तैयार हैं। बिल्कुल बिल्कुल हुजूर। लेकिन शंभूराजे? शंभूराजे? जी। ये शंभूराजे को क्या हुआ मुल्ला अहमद? हुजूर, शंभूराजे को कुछ नहीं हुआ, लेकिन वो छावनी के बाहर आते ही नहीं है। तैयार होकर निकलने की बात तो दूर है। क्या कह रहे हो मुल्ला अहमद? जी हुजूर, मैंने अपने सरदार को 3 बार उनके छावनी में भेजा, लेकिन सरदार तीनों बार उल्टे पांव वापिस आ गया। क्या? जी हुजूर, और एक अहम बात। क्या? शंभू राजे के छावनी में कोई हलचल दिखाई नहीं दे रही है। साहब, आपने तो कहा था कि शंभू राजे हमारी फौज की ढाल होगी।
बिल्कुल हमने कहा था। लेकिन यहाँ तो उल्टा हो रहा है। फौज तो आगे निकल चुकी है और ढाल पीछे है। ये बहुत गलत बात है। हमारी छावनी में कुछ भी गलत नहीं होगा मुल्ला अहमद। हमने जो कहा था वही होगा। ये शंभू राजे नाम की ढाल हमारी फौज के आगे ही रहेगी। दादासाहेब ऐकले आवाज? लढाईला तोंड फुटतंय. होय, टिंकाळ्या, ऐका त्या हाणामारीचे आवाज. बाहेर जाऊन बघा जरा. आपल्या गडावर तुटून पडलेत गनीम. अक्कासाहेब तुम्ही आतच थांबा. आत थांबून काय करू? आम्हाला नाही सहन होत दादासाहेब. थांबवा हे सगळं. अक्कासाहेब हे थांबणार नाही. राजकारणाचा भाग आहे. तुमचं राजकारण आहे हे मान्य आहे आम्हाला. पण तुम्हाला असं वाटत नाही का की आपण सोनं मिळवण्यासाठी चिंध्या चाचपतोय? आणि अशा चिंध्या चाचपून जर सोनं मिळणार असेल तर नको आपल्याला. अक्कासाहेब आपण निघून जाऊ. मी अडकलाय यात अडकवलंय त्यांनी तुम्हाला. माहुलीच्या घाटावर आम्ही भवानी बाळासाठी घोडा घेतला होता. तोपर्यंत तुमचा घोडा वाळूत घसरला होता. नाही अक्कासाहेब, आम्ही घोडा फेकला होता. तुम्ही घोडा फेकत आलात हे बघून भोपाळ गडावरचे मावळे हाय खाऊन बसले आहेत. म्हणजे बघा ना, मोगली सैन्य गडापर्यंत येऊन पोहोचलं तरी मावळ्यांकडून मारा नाही. कारण त्यांना माहितीये शत्रू सैन्यात आपले युवराज आहेत. म्हणूनच तोफांना बत्ती नाही, बाणांचा वर्षाव नाही, गोफण गुंड्याची बरसात नाही, काही नाही. तुमच्यामुळे ते गांगरून गेले. नाही अक्कासाहेब, असं होता कामा नये. श्रद्धा आंधळी असते दादासाहेब. आणि विश्वास हा नेहमीच जायबंदी असतो. युवराज, दिलेर खान भेटीस यायला लागले. ये क्या शंभू राजे, आप मुहिम के लिए अभी तक तैयार नहीं हुए? चलिए, आपको लड़ाई लड़नी है. भोपालगढ़ आपको जीतना है हर हालत में, हर कीमत पर. माफ करा खान साहेब, ही लढाई आम्ही लढू शकत नाही. क्या हुआ आपकी तलवार को? आपको तो बहादुरी दिखानी थी. दिखाइए अपनी बहादुरी. मौका अच्छा है बहादुरी दिखाने का. ऐसा मौका बार बार नहीं आता शंभू राजे. उठाइए अपनी तलवार और अपनी तलवार के जौहर दिखा दीजिए. वेळ आल्यावर आम्ही आमच्या तलवारीचा जलवा जरूर दाखवू, पण ती ही वेळ नाही. शंभू राजे, हम आपको यहाँ किस लिए लाए थे? भोपालगढ़ जीतने के लिए, बादशाह सलामत को दिखाने के लिए. मतलब बादशाह सलामत के दिमाग में वहम आ सकता है कि आपको मनसबदारी कबूल है भी या नहीं. मनसबदारी तर आम्ही कबूल केली आहे. तो मनसबदारी पक्की करने के लिए भोपालगढ़ का किला आपको मुगल सल्तनत को जीत कर देना ही पड़ेगा. जिंकून द्यायचाच असेल तर आम्ही आदिलशाहीचा मुलूक जिंकून देऊ. इसका मतलब ये हुआ कि आप दिल से हमारे साथ नहीं हो, धोखा दे रहे हो हमें. साबित तो यही होगा ना. खान साहब, आप समझते क्यों नहीं? शंभू राजे, अगर आपको शहजादे तक पहुंचना है तो आपको ये लड़ाई लड़नी ही पड़ेगी. आपको भोपालगढ़ जीतकर मुगल सल्तनत को देना ही पड़ेगा. ये लीजिए, उठाइए तलवार. शक्य नाही ते. स्वराज्या विरोधात आम्ही तलवार उचलणार नाही. आप भूल रहे हैं शंभू राजे, इस मुहिम में आपने हमारे साथ शरीक होने का वादा किया था. होय, वादा जरूर केला होता, पण वादा फक्त मोहिमेवर येण्याचा होता. हत्यार उचलण्याचा शब्द दिला नव्हता. धोखा है सरासर हमारे साथ. ये पांढरे सरदार देख रहे हो तुम? हा तुमच्या ऐकण्या आणि समजण्यामधला गोंधळ असू शकतो, धोका नाही. शूर आबांचा शूर छावा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.